हॅलो फ्रेंड्स, आज आपण ग्रामरची दुसरी सिरीज चालू करतो आहे. तिच्यात आपण पार्ट्स ऑफ स्पीच ते आपण आज बघणार आहोत. पार्ट्स ऑफ स्पीच त्याला मराठीतनं आपण शब्दांच्या जाती म्हणतो. आता आपण जेव्हा इंग्लिशचा अभ्यास करतो किंवा कोणत्याही लँग्वेजचा अभ्यास करतो तेव्हा तिच्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांचे प्रकार पडतात आणि त्या शब्दांचे प्रकार म्हणजेच जाती आणि त्यालाच आपण इंग्लिशमधनं पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो. तर द टर्म पार्ट्स ऑफ स्पीच शोज द 8 मेन कॅटेगरीज ऑफ वर्ड्स ॲज पर देअर फंक्शन. आता इंग्लिशमध्ये आपण जनरली 8 कॅटेगरीज आहेत किंवा 8 जाती आहेत किंवा 8 प्रकार आहेत शब्दांचे आणि ते कशावरनं पडतात तर त्यांचं फंक्शन, त्यांचं काम ते वाक्यामध्ये म्हणजे सेंटेन्समध्ये कोणत्या प्रकारचं काम करत आहेत हिच्यावरनं त्यांच्या ह्या 8 जाती पडतात. आता पहिला आहे नाऊन, दुसरा आहे प्रोनाऊन, तिसरा आहे व्हर्ब, चौथा आहे ॲडव्हर्ब, 5 आहे ॲडजेक्टिव्ह, 6 आहे कंजंक्शन, 7 आहे प्रपोजिशन आणि 8 आणि शेवटचं आहे इंटरजेक्शन. आता आपण ह्या 8 पैकी एक जे पार्ट ऑफ स्पीच आहे त्याचा अभ्यास करूया आणि बघूया. आता त्यातलं महत्त्वाचं आहे एक नाऊन. नाऊन म्हणजेच काय, मराठीत आपण त्याला म्हणतो नाम. आता त्याचे डेफिनेशन बघूया. द वर्ड विच इज यूज टू नेम अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग अँड ऑल्सो समथिंग दॅट कॅन बी थॉट. असा शब्द की जो एखाद्या माणसाला आपण नाव देतो, जसं रामा, श्यामा हे नाव, ठीक आहे, किंवा प्लेस म्हणजे पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली. ॲनिमल टायगर, कॅट, एलिफंट, किंवा थिंग म्हणजे वस्तू एखादी, शुगर, पेन, टेबल, किंवा समथिंग दॅट कॅन बी थॉट. थॉट म्हणजे काय, एखादा मनात विचार येतो, आपल्या मनात विचार येतो, तिरस्कार, प्रेम, विजडम, स्वातंत्र्य, हे ज्या भावना आहेत यांना सुद्धा जे नाव दिलं जातं त्याला आपण नाऊन असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स आपण नाऊनचे आता खाली हे बघितलेत, राम, हाऊस, पुणे, हॅपीनेस, स्वोर्ड एक्सेट्रा. आता हे नाऊनचे किंवा नामाचे पण वेगवेगळे प्रकार पडतात. आता ते कोणकोणते आहेत तर कॉमन नाऊन, दुसरं आहे प्रॉपर नाऊन, नंतर आहे कॉन्क्रीट नाऊन, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, काउंटेबल नाऊन, अनकाउंटेबल नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, कंपाऊंड नाऊन, पॉझेसिव्ह नाऊन आणि प्लुरल नाऊन. आता कॉमन नाऊन म्हणजे काय की सर्वसामान्य नावं, हे जसं आपण एखादा माणूस आहे जो टीचर आहे तर टीचर म्हणजे काय, कॉमन नाऊन झालं. लॉयर म्हणजे वकील, कॉमन नाऊन झालं. सिटी म्हणजे एखादं शहर, त्यालाही आपण कॉमन नाऊनमध्येच इन्क्लूड करतो. किंवा कार, बर्ड, डॉग, टायगर, नंतर एलिफंट, टेबल, हे जितकेही आहेत हे कॉमन नाऊन आहे. पुढचं नाम किंवा नाऊनचा प्रकार आहे प्रॉपर नाऊन. आता प्रॉपर नाऊन म्हणजे काय, एखाद्या माणसाचं नाव किंवा वस्तूचं नाव स्पेशल आपण ठेवतो तेव्हा त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणतो. जसं गणेश, संजय, संगीता, पुणे, नर्मदा, गंगा. म्हणजे आपण नावानं त्यांना बोलावतो किंवा ओळखतो तेव्हा त्या नामांना, त्या शब्दांना आपण म्हणायचं प्रॉपर नाउन्स. आता पुढचं आहे कॉन्क्रीट नाउन्स. फॉर एक्झाम्पल त्याचं काय आहेत कॉन्क्रीट नाउन्स म्हणजे काय, दीज आर द नेम्स फॉर थिंग्स दॅट वी कॅन सी, टच, हिअर, टेस्ट ऑर स्मेल. कॉन्क्रीट नाउन्समध्ये कोणते शब्द येतात की ज्याद्वारे आपण एखाद्या गोष्टीला पाहू शकतो, एखाद्या गोष्टीला टच म्हणजे स्पर्श करू शकतो, हिअर म्हणजे ऐकू शकतो, टेस्ट म्हणजे आपण चव घेऊ शकतो किंवा त्याचा सुगंध किंवा गंध घेऊ शकतो. तर अशा गोष्टी जे करतो आणि जे शब्द वापरतो त्या शब्दांना किंवा त्या नामाला आपण कॉन्क्रीट नाउन्स म्हणतो. की जगामध्ये जी गोष्ट ॲव्हेलेबल आहे आणि त्याला आपण हात लावू शकतो, बघू शकतो, टच करू शकतो किंवा टेस्ट करू शकतो त्यांना म्हणायचं कॉन्क्रीट नाउन्स.
आता त्याच्या विरुद्ध कॉन्क्रीटच्या विरुद्ध आहे ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. द नाउन्स दॅट रिप्रेझेंट आयडियाज, फिलिंग्स अँड क्वालिटीज. त्याचा एक्झाम्पल आपण म्हटलं तर काइंडनेस, ऑनेस्टी, फ्रीडम, ब्युटी, डेमोक्रेसी. आता बघा कॉन्क्रीटच्या याच्यात आपण बघितलं होतं की त्या वस्तूंना आपण हात लावू शकतो, त्याचा स्पर्श करू शकतो, हिअर ऐकू शकतो. पण ॲब्स्ट्रॅक्टमध्ये ह्या ज्या आयडियाज आहे, कल्पना आहे किंवा भावना आहे किंवा गुण आहेत, यांना आपण हात लावू शकतो का? मुळीच नाही. आता काइंडनेस म्हणजे दयाळूपणा हा आपल्या मनात आहे, बरोबर आहे, पण आपण त्याला हात लावू शकतो का? नाही. म्हणून त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट किंवा भाववाचक नाम असं म्हणतो. पुढचा नेक्स्ट टाईप आहे काउंटेबल नाउन्स. दीज आर द नाउन्स वी यूज फॉर काउंटिंग. आता बघा काउंट ह्या शब्दातच आलं सगळं. काउंट म्हणजे मोजणे. आपण एखादी गोष्ट मोजतो, बरोबर आहे, तेव्हा आपण त्याला काउंट करणं म्हणतो आणि त्याच्यापासून शब्द येतो काउंटेबल. असे नाउन्स की जे आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल 2 cats. आता कॅट्स किती आहेत? 2 आहे. 3 books. हाऊ मेनी बुक्स? 3 books. कार्स किती आहेत? 5 cars. मग आता बुक्स, कॅट्स, कार्स हे काउंटेबल झालं, त्यांना आपण मोजू शकतो. त्याच्या विरुद्ध आहे अनकाउंटेबल, जे आपण मोजू शकत नाही. तर द नाउन्स दॅट कॅनॉट बी काउंटेड. असे नामं असतात, अशा वस्तू असतात किंवा हे असतात की त्या आपण मोजू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सम वॉटर. आपण वॉटरला मोजू शकतो का? 1 वॉटर, 2 वॉटर नाही. थोडं पाणी. नंतर म्युझिकला आपण मोजू शकतो का? नाही. संगीताला मोजू शकत नाही. शुगर, साखर, 1 साखर, 2 साखर नाही करू शकत आपण. सॉल्ट म्हणजे मीठ, यालाही आपण काउंट करू शकत नाही. आपण किलोग्रॅम वगैरे करतो, पण आपण त्याला मोजू नाही शकत, एक वेगळं काढून मोजू नाही शकत. म्हणून त्याला आपण म्हणतो अनकाउंटेबल नाउन्स. आता पुढचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन्स. द नाउन्स दॅट आर युज्ड to describe a group of people, animals or things. कलेक्टिव्ह नाउन्समध्ये काय करतो आपण की त्याचा वापर आपण एखादा ग्रुप म्हणजे असा समूह की ज्या समूहाला आपण ओळखण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल टीम. आता टीम म्हणजे एक प्रकारचा तुमची समूह आहे की क्रिकेटची टीम, फुटबॉलची टीम, हॉकीची टीम किंवा स्कूलवाल्या वर्गातल्या मुलांची टीम. फ्लॉक असतो, शिपचा फ्लॉक असतो, मेंढ्यांचा फ्लॉक असतो. बँड म्हणजे वाजंत्री वाजवणारे असतात किंवा बँड असतात म्युझिकवाले, त्यांचा बँड. तो कलेक्टिव्ह नाउन्स त्याला आपण म्हणतो. नंतर आहे कंपाऊंड नेम. फॉर एक्झाम्पल टूथब्रश. आता कंपाऊंडमध्ये काय येतं की 2 नामं हे एकत्र केले जातात. जसं टूथब्रश, आता याच्यामध्ये टूथ आणि ब्रश ह्या दोघांना एकत्र केलं आहे, हे म्हणून कंपाऊंड झालं. बास्केटबॉल. बास्केट वेगळा आहे आणि बॉल वेगळा आहे, पण त्या दोघांना एकत्र करून आपण केलं आहे, तर त्याला आपण म्हणायचं कंपाऊंड नेम. आता हे पुढचं आहे प्लुरल नाउन्स. आता प्लुरल म्हणजे काय? एक वचनाचा अनेक करतो आपण, तर अनेकला आपण म्हणतो प्लुरल. तर रिफर्स टू मोर दॅन 1 पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजे एखाद्या व्यक्ती, जागा किंवा एखादी वस्तू एकापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण प्लुरल नाउन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता बघा त्याचं सिंग्युलर आहे आणि प्लुरल आहे. आता सिंग्युलरमध्ये म्हणजे एकवचनी कॅट आहे आणि अनेकवचनी कॅट्स, म्हणजे त्याला एस लावला, तर हे प्लुरल नाउन झालं. बस, बसेस, फूट, फीट, तर हे प्लुरल आहे. पण महत्त्वाचे आपण नाउन्स अगोदर पाहिलं की कलेक्टिव्ह नाउन्स महत्त्वाचे, काउंटेबल महत्त्वाचे, अनकाउंटेबल महत्त्वाचे, कॉमन नाउन्स महत्त्वाचे, ॲब्स्ट्रॅक्ट जास्त महत्त्वाचे आहेत. आता हे नाम आटोपल्यानंतर आपण दुसरा प्रकार पार्ट्स ऑफ स्पीचचा बघूया, तो म्हणजे प्रोनाऊन. त्याला आपण मराठीतनं सर्वनाम म्हणतो, की ज्या एखाद्या नामाला, आपल्या शब्दाला नामाच्या ऐवजी म्हणजे नेमच्या ऐवजी आपण वापरतो, त्याला आपण म्हणायचं प्रोनाऊन किंवा सर्वनाम. The word used in place of noun is called a pronoun. आता त्यातलं पहिले वेगवेगळे प्रकार पडतात, ते महत्त्वाचे जे आहेत तेवढेच आपण बघूया. पर्सनल प्रोनाऊन, जसं नेहमी आपण वापरतो इंग्लिशमध्ये आय, ही, शी, इट, वी, दे, यू, देम, अस, मी, हे सगळे काय झाले? पर्सनल प्रोनाऊन झाले. जसं आय एम अ बॉय, ही इज अ बॉय,
शी इज अ डॉक्टर, वी आर गोइंग टू स्कूल. ह्या प्रकारचे आपण त्याला वापर करतो वाक्यांमध्ये. नंतरचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स. रिलेटिव्ह म्हणजे काय की जिथे आपण संबंध जोडतो एखाद्या गोष्टीशी. आता फॉर एक्झाम्पल हू, हुम, विच, व्हॉट, दॅट. आय मीट अ पर्सन हू इज अ डॉक्टर. आता बघा हू आणि डॉक्टर याच्याशी संबंध जोडला गेला म्हणून त्या प्रोनाऊनला आपण रिलेटिव्ह म्हणतो. टू रिलेट या शब्दापासून रिलेटिव्ह. हे प्रोनाउन्स काय करतात, हे सर्वनाम जोडण्याचं काम करतात म्हणून त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतो. नेक्स्ट प्रोनाऊन आहे प्रकार आहे त्याचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आता रिफ्लेक्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, रिफ्लेक्स म्हणजे प्रतिबिंब दाखवणे किंवा दर्शवणे प्रतिबिंब. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन फॉर एक्झाम्पल माय सेल्फ. मायपासून काय आला माय सेल्फ, युअरपासून युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, देम सेल्स, आर सेल्स. हे झाले रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. म्हणजे स्वतःविषयी काहीतरी रिफ्लेक्ट करतायत, सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अशा आपल्या सर्वनामांना आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणतो. पुढचं आहे इनडिफिनाईट प्रोनाउन्स. इनडिफिनाईट म्हणजे काय, जे अनिश्चित आहे त्यांना आपण म्हणायचं इनडिफिनाईट प्रोनाउन्स. सम, समबडी, एनीवन, एनीव्हेअर, नथिंग, एव्हरीबडी. फॉर एक्झाम्पल आपण वापरला शब्द तर समथिंग इज देअर, काहीतरी आहे तिथे. पण समथिंग काय, सम काय आहे, किंवा समबडी इज हायडिंग देअर, कोणीतरी ते लपलं आहे पण माहिती आहे का आपल्याला कोण आहे, नाही माहिती तो, म्हणून त्याला आपण म्हणतो इनडिफिनाईट प्रोनाउन्स. आता पुढचा प्रकार आहे डिमॉन्स्ट्रेटिव्ह. डिमॉन्स्ट्रेट म्हणजे दर्शवणे, दाखवणे, सांगणे, यावरनं तो आला आहे डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. त्यांचे एक्झाम्पल कोणते आहे, धिस, दॅट, दीज, दोज. तर फॉर एक्झाम्पल दिस इज अ बुक, दॅट इज अ स्टार, दीज आर द बुक्स, दोज आर द स्टार्स. अशा प्रकारे दाखवण्याचा जेव्हा आपण उपयोग करतो प्रोनाऊनचा तेव्हा त्या शब्दांना, त्या प्रोनाऊन्सला आपण म्हणायचं डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. आणि नंतरचं आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. आता इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय, इंटरोगेट करणं म्हणजे विचारपूस करणं, प्रश्न विचारणं. तिच्यावरनं कोणते येतात बघा, व्हॉट, हू, व्हेअर, व्हेन, व्हाय. व्हॉट इज युअर नेम, हू इज युअर फ्रेंड, व्हेअर आर यू गोईंग, व्हेन यू विल कम, व्हाय यू आर गोईंग. हे असे जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउनचा उपयोग करतो. आता बघा आपण रिलेटिव्हमध्ये पण हुम, विच, व्हॉटचा वापर केलेला आहे आणि इंटरोगेटिव्हमध्ये पण केलेला आहे. पण त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन्स हे रिलेशन जोडण्याचा प्रयत्न करता, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्समध्ये हे जे प्रोनाउन्स आहेत हे विचारण्याचं काम करत आहेत, प्रश्न विचारण्याचं काम करत आहेत. नंतर रेसिप्रोकल प्रोनाउन्स. त्याचे एक्झाम्पल आहे ईच अदर, वन अनदर. त्याचे एक्झाम्पल आपण वाक्यात कसा करू शकतो, आय नो ईच अदर, आम्ही एकमेकांना ओळखतो. तर अशा प्रकारचं हे प्रोनाउनचे प्रकार झाले. तर आता तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर मला निश्चित तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.